तेज प्रताप मक्तेदार निर्दोष आहे। प्लीज त्यांना सोडा। हिनेच केलं सगळं आणि आता कंप्लेंट मागे घेते का काय? वैदे तुम्ही थांबा, आम्ही आलो। तुम्ही या वेळेला इकडे काय करताय? सर आता ते महत्वाचं नाहीये। तेज प्रताप मक्तेदारांविरुद्ध खोटी तक्रार नोंदवली गेली आहे। त्यांची काही चूक नाही। प्लीज त्यांना बाहेर काढा। नाही काढू शकत। मस्करी केली। मेवणे साहेब तुमचे कारभारीन बाई भारी बोलतात की हा? सॉरी सॉरी सॉरी, ऑन ड्युटी नो नातिक होती नाही का? बसा मॅडम। नाही का? मग आम्ही बसतो। काय म्हणलं होतं तुम्ही मॅडम? निर्दोष लोकांना लॉकअप मध्ये ठेवत नाहीत। मग दोषी ठरवणाऱ्यांना ठेवावं लागेल ना? पॉइंट आहे, करेक्ट आहे तुमचं, मी सहमत आहे। पण कसं आहे ना मॅडम, समोरचा माणूस निर्दोष आहे हे सिद्ध करायला कोर्ट पुरावे मागतं, ते आमच्याकडे नाहीये। पुरावा आहे माझ्याकडे। पुरावा? आणि यांच्याकडे या कुठला पुरावा घेऊन फिरतायत? यांना तर यातलं गम भन पण माहित नाही। चांगलीच तयारी करून आलेलं दिसतंय। वैदे तुमच्याकडे कुठला पुरावा आहे? नाही म्हणजे तुम्ही मला सोडवायला आले ते चांगलेच आहे, पण पुरावा कुठला मिळाला तुम्हाला? जो खणतो त्याला मोजवायला बी येतं। गंमत केली हो। गंमत केली। बघू पुरावा बघू। ओ साहेब पण हे असं कसं म्हणू शकता? अहो साहेब यांच्याकडे एवढा कोणता स्ट्रॉंग पुरावा आहे की आपण तेज प्रतापांना बाहेर काढू शकतो? हो पाटील, एकाच दिवशी एवढं फडफडू नका, दमून जाल। थंड घ्या। कोल्ड्रिंक मागू का? पवार कोल्ड्रिंक द्यायच नाही साहेब, पण आम्ही आहोत ना आम्ही इथं। मग आम्ही बघून घेऊ की। आमचं बी कायम हेच मत असतं की 100 आरोपी सुटले तरी चालतील, पण एका निर्दोषाला शिक्षा झाली नाही पाहिजे। दाखवा पुरावे, दाखवा। सर तेज प्रतापांविरुद्ध खोटी तक्रार नोंदवली गेली आहे। त्यांनी मारहाण करून, दमदाटी करून किंवा जबरदस्ती करून नाही, तर पैसे देऊन ती गॅस एजन्सी घेतली।
खंडू तुपेंसोबत झालेल्या ॲग्रीमेंटचे हे पेपर्स आहेत. या पेपर्सवरनं आपल्याला कळतं की त्यांनी केलेलं ॲग्रीमेंट हे पूर्णपणे लीगल होतं. त्या सगळ्यात त्यांची काहीच चूक नाहीये. त्यांच्या विरोधात खोटी कंप्लेंट नोंदवली आहे. ते निर्दोष आहेत. म्हणजे यांना सगळं कळलंय. कोणी सांगितले असेल यांना? स्नेहाताईंनी तर सांगितलं नसेल ना? खरं तर मीच यांना नंतर सगळं सांगणारच होतो, पण यांना अशा पद्धतीनं कळेल असं वाटलं नव्हतं. आता या परत माझ्याशी भांडतील की मी का लपवलं म्हणून. पण हानकी बडून कमालच केली की हे अशा पद्धतीनं पुरावे आणून पोलिसांच्या तोंडावर मारणं हे फक्त हानकी बडूला जमू शकतं. आता पहिले इथनं बाहेर पडू, मग बघू. वैदे, तुम्ही तुम्ही कशाला कष्ट घेतले इथे यायचे? मी आलो असतो की तुम्हाला भेटायला. या ना तुम्ही आतमध्ये. जिजू ऐका ना, माझं तुमच्याकडे एक अर्जंट काम आहे. हो बोला ना. तेज प्रतापने जी खंडू तुपेसोबत ॲग्रीमेंट केली आहे तुमच्या आणि ताईच्या नावाने, त्याचे ॲग्रीमेंट पेपर्स आहेत का बाय चान्स तुमच्याकडे? हो आहेत. दाखवाल का मला प्लीज? एक मिनिट.